आज रामाचे रक्षण करते, रामाला हा बोटाला धरून घेऊन जाणारी लोक आज रामाच्याच बसायची जागा घेऊ पाहत आहेत। तपोवन वृक्षतोडीच्या संदर्भात रोज विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे। आज काँग्रेस देखील त्या आंदोलनात सहभागी झाली आहे। काँग्रेसकडून आज या ठिकाणी वनभोजन करून एक निषेध व्यक्त केला जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, काय सांगाल ताई? आज आपण या ठिकाणी आंदोलन करतो। आज या ठिकाणी आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वनभोजनाकरता या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि या ठिकाणी आज आम्ही प्रतिज्ञा घेण्याकरता एकत्र आलेलो आहोत की सोनियाजी गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अशी प्रतिज्ञा करीत आहोत की तपोवनाचं हे जे पावित्र्य आहे, तपोवनामध्ये असलेले सर्व वृक्ष आहेत, तपोवनामध्ये एक साधना आहे, तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनींचे वास्तव्य या ठिकाणी आहे। आजही रामाचा, सीतामाईचा आणि लक्ष्मणाचा वास या ठिकाणी आहे आणि अशा या भूमीवर, अशा पवित्र भूमीवर एक आघात होत आहे, एक आक्रमण होत आहे आणि या ठिकाणी सत्ताधारी लोक आपापल्या सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी रामाच्या जमिनीवर अधिकार दाखवत आहेत। रामाची जमीन विकायला निघालेले आज रामाचे रक्षण करते, रामाला हा बोटाला धरून घेऊन जाणारी लोक आज रामाच्याच बसायची जागा घेऊ पाहत आहेत आणि अशा रावणांना रोखण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर काल महानगरपालिकेत एक बैठक पार पडली, त्यापैकी 1077 हरकती होतात, त्यापैकी फक्त 20 हरकतीवर सुनावणी झाली। त्याच 20 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता। हे बघा, भाजप सरकार हे लोकशाही विरोधी सरकार आहे, त्यांना लोकशाही समूळ नष्ट करायची आहे। त्यामुळे अशा पद्धतीतल्या बातम्या आपल्याला वारंवार येणार आहेत। आज निकाल, काही ठिकाणी निकाल 20-20 दिवस पुढे ढकललेले आहेत। येणारी महापालिका होणार पण आहे की नाही या बाबतीत अनिश्चितता आहे। त्यामुळे हरकती पुढे ढकलणं आणि वेळ काढू पण आहे भाजप सरकारचं धोरण आहे। खरं तर मग आपली याच्या पुढे आंदोलनाची दिशा काय असणार आहे? आज आपण पाहत आहात तपोवनामध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून आक्रोश केला जात आहे, परंतु हे भाजप सरकार आंधळं आहे, भाजप सरकार बहिरं आहे आणि मला असं वाटतं भाजप सरकार आणि मूक देखील झालं तर या ठिकाणी जन आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी रक्तपात सांडला तरी चालेल, परंतु इथल्या झाडाला कुठेही कुलाडी लावून देणार नाही, ही आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। खरं तर रक्तपात झाला तरी चालेल, परंतु एकही झाडाला कुऱ्हाड लावू देणार नाही, असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। लोकशिवायसाठी राहुल वाघ, नाशिक।